बावलिंगेश्वर केसरी माननीय अभिजित आबा पाटील आणि निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावी येथे होते. कुर्डवाडी पंढरपूर रोडला हा ॲड्रेस आहे. ज्या गेल्या वर्षी जिथं माडा केसरी झालं होतं तिथं हे मैदान होते. तर नमस्कार दादा. नमस्कार. मैदानाबद्दल थोडी माहिती द्या. माननीय आमदार अभिजितआबा पाटील व युवा नेते निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावलिंगेश्वर केसरी हे मैदान इथं बावी येथे आयोजित केलेलं आहे. त्या मैदानाचा पल्ला साधारण 850 फूट हे असणार आहे आणि लांबी रुंदी ही 13 फूट आहे. आणि मैदानाचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि मागच्या वेळेस जसं माडा केसरीच्या वेळेस मैदान झालं होतं त्या पद्धतीनेच मैदान होणार आहे. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार व पारदर्शकपणेच होणार आहे. त्याच्यात कुठलाही गैरप्रकार हा होणार नाही. आणि सर्व नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि 22 तारखेला संध्याकाळी त्याचे गट पाडले जाणार आहेत आणि ते सगळ्यांना मैदानाच्या आदल्या दिवशी समजणार आहे. आणि 23 तारखेला सकाळी 8 वाजता हे मैदान चालू होणार आहे. कारण आता जो आम्हाला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यानुसार असं वाटतंय की नोंदणी गाड्यांची भरपूर होत आहे. त्याच्यामुळं मैदान लवकरात लवकर चालू करण्याचा आमचा प्रयास असणार आहे. आणि हे मैदान लाईव्ह शर्यत अड्डा या चॅनलवर आपल्याला लाईव्ह दाखवलं जाणार आहे. बरोबर आहे. तर नोंदणी करण्यासाठी किंवा बक्षीस हे तुमचं ठेवलेलं आहे, ते क्वार्टर फायनल पण ठेवलं असं ऐकलं. हो, बक्षिसे फायनलसाठी 7 बक्षिसं ठेवली आहेत आणि क्वार्टर फायनलसाठी पण 7 बक्षिसं ठेवलेली आहेत. आणि प्रत्येक गट पास होणाऱ्या बैलगाडी मालकाला एक ट्रॉफी ही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. आणि प्रवेश फी ही 1000 रुपये आहे. फायनलचे 7 बक्षिसामधले पहिलं बक्षीस 1,01,000 रुपये आहे. दुसरं बक्षीस 75,000 आहे. तिसरं बक्षीस 51,000 आहे. चौथं बक्षीस हे 41,000 आहे. 5वं बक्षीस हे 31,000 आहे. 6वं बक्षीस हे 21,000 आहे. आणि 7वं बक्षीस हे 11,000 आहे. आणि क्वार्टर फायनलची जी 7 बक्षीस आहे त्यातलं पहिलं बक्षीस हे 11,000 रुपये आहे. दुसरं बक्षीस हे 9,000 रुपये आहे. तिसरं बक्षीस हे 7,000 रुपये आहे. चौथं बक्षीस हे 5,000 आहे. 5वं बक्षीस हे 3,000 आणि 6वं बक्षीस हे 2,000 आणि 7वं बक्षीस 1,000 रुपये आहे. साईडला लोकांना बॅरिकेडसाठी हो, साईडला बसण्यासाठी सुरक्षेच्या कारणामुळे बॅरिकेटिंग केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं सर्वांना गॅलरीची पण बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच पाण्याची पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. लोकांना कुठेही इजा होऊ नये त्या दृष्टीनं सर्व लोकांची काळजी घेतली जाणार आहे. धन्यवाद.